हॅलो डिअर स्टुडंट्स, पॉलिटिकल सायन्सचा जो 12 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे त्याचं फक्त क्वेश्चन पॅटर्नचाच मी टेबल बनवलं आहे. फिल इन द ब्लँकला ऑप्शन नाही आहे, दोन्ही सॉल्व करायचे 2 मार्क्ससाठी. आणि ट्रू ऑर फॉल्सला 4 मार्क्स आहे आपल्याला. ट्रू आणि फॉल्स जे असेल ते लिहून रिझनला पण 1 मार्क आहे. 2 क्वेश्चनला 4 मार्क्स ऑप्शन आहे तिथे. आणि एक्सप्लेन द कन्सेप्टमध्ये पण ऑप्शन आहे. आपल्याला फिक्सच्या कन्सेप्टबद्दल खूप जास्त माहिती आठवते तीच कन्सेप्ट लिहायची. आणि कन्सेप्ट मॅपमध्ये पण कन्सेप्ट दिलेली असेल. साईडला 4 बॉक्स दिलेले असतात. आपल्याला त्या कन्सेप्टशी रिलेटेड 4 शब्द आठवतील ते लिहायचे. 4 शब्द लिहिल्यावर 2 मार्क्स मिळणार आहे. 2च शब्द आठवले तर 1च मार्क्स मिळेल. आणि ब्रीफ आन्सरला पण ऑप्शन आहे. ज्याचं नक्की फिक्स आन्सर आपल्याला आठवते, मोठं जास्त आठवत असेल तेच आन्सर लिहायचं. आणि एनी 2 एनी 1 असं तिथे त्यांनी सांगितलं आहे ना, तेवढेच क्वेश्चन सॉल्व करायचे. विनाकारण एक्स्ट्रा पण उत्तरं लिहायचे नाही, टाईम पुरत नाही. ठीक आहे. मग आता आपण थर्ड लेसन बघू, पॉलिटिकल पार्टीज. आता पॅटर्ननुसार आपण इम्पॉर्टंट काय आहे तेवढं बघू. फक्त आता इथं ह्या लेसनच्या स्टार्टिंगच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण आधीच्या 2 चॅप्टरमध्ये काय बघितलं ते दिलेलं आहे. आणि इथं पुढे पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काय ते एक दिलेलं आहे. आता पॉलिटिकल पार्टीज म्हणजे मराठीत काय, राजकीय पक्ष. आपल्याला काँग्रेस, भाजप अशा पक्षांची नावं माहिती आहे. तर त्यांनी तेच सांगितलं आहे का ग्रुप असतो. आता डेफिनेशन इथे काय दिले आपण बघू. पॉलिटिकल पार्टीज आर अल्सो अ काइंड ऑफ सोशल ऑर्गनायझेशन. म्हणजे पॉलिटिकल पार्टी हा जो पक्ष असतो तो एक सामाजिक संस्थेप्रमाणेच तो काम करतो. काइंड ऑफ म्हणजे प्रकार झाला, सामाजिक संस्थेचाच प्रकार झाला. बट देअर इज डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल पार्टीज अँड अदर इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या बाकीच्या संस्था वगैरे आहेत त्यांच्यात आणि राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीमध्ये काय फरक आहे, एक छोटासा फरक आहे त्यांनी सांगितलं आहे ना. डिफरन्स इज इन द गोल अँड स्टाईल ऑफ वर्किंग. म्हणजे त्यांचं उद्देश काय, त्यांचं मेन टार्गेट काय त्याच्यात ते फरक आहे. आणि स्टाईल ऑफ वर्किंग त्यांची काम करण्याची पद्धत कशी त्याच्यामध्ये फरक आहे. On this background, we can say that when people form organizations with the objective of achieving political power, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, टार्गेट. त्यांचं टार्गेट काय की त्यांना सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे. त्यासाठी पीपल फॉर्म ऑर्गनायझेशन्स, लोकांनी एकत्र येऊन एखादी संस्था स्थापन केली. अँड पार्टिसिपेट इन द इलेक्टोरल प्रोसेस, निवडणुकांमध्ये त्यांनी भाग घेतला. अशा संस्थांना सच ऑर्गनायझेशन्स आर कॉल्ड पॉलिटिकल पार्टीज. म्हणजे लोकांनी एकत्र येऊन तो ग्रुप तयार केला आणि त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू अचीव पॉलिटिकल पॉवर, त्यांना सत्ता पाहिजे. पॉलिटिकल पार्टीज दस कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज ग्रुप ऑफ पीपल. ग्रुप ऑफ पीपल हू एम टू कॉन्टेस्ट इलेक्शन्स, निवडणुकामध्ये ते भाग घेणार. विन इलेक्शन्स, ते जिंकणार. अँड गेट पॉवर, त्यांना सत्ता मिळाली. अँड इस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट, आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. ठीक आहे. हे डिस्क्राइब्ड ॲज, ही डेफिनेशन दिलेली. फिल इन द ब्लँक येऊ शकतं, ट्रू ऑर फॉल्स येऊ शकतं. चुकीचा शब्द दिलेला असेल फॉल्स मध्ये तर आपण लिहिणार फॉल्स. आणि मग रिझनमध्ये काय लिहिणार, हे सगळं जसं बुकमध्ये दिलेलं आहे असं आपण लिहिणार तिथे रिझनमध्ये. आणि मग कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले कशाचे, पॉलिटिकल पार्टीजचे. आपल्या लेसनचं नाव आहे ना पॉलिटिकल पार्टीज. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्य, ती गोष्ट कशी आहे ते सांगितलेलं असतं. ठीक आहे. राईट आन्सर्समध्ये येऊ शकतो मे बी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. आता 5 दिलेले ना. पहिलं काय, टू बी इन पॉवर. आता ऑब्व्हियसली त्यांना ते त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्हच आहे ना, त्यांना सत्ता पाहिजे. मग त्यांचं कॅरेक्टरिस्टिक झालं टू बी इन पॉवर. अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन्स, त्यांना सत्ता निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये भाग घेतल्यानंतरच मिळेल ना. अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन्स इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी. द डिफरंट पॉलिटिकल पार्टीज कम्पीट विथ इच अदर. आता वेगवेगळ्या पक्ष असतील, त्यांची एकमेकांसोबत स्पर्धा होईल आणि कुणीतरी एक पक्ष निवडून येईल आणि ते सरकार स्थापन करतील. मग कॉम्पिटिशनमध्ये काही प्रॉब्लेम नाही. खूप सारे पक्ष असण्यामध्ये बी काही प्रॉब्लेम नाही. देअर इज नथिंग रॉंग इन दिस कॉम्पिटिशन, बट द कॉम्पिटिशन शुड बी फेअर. म्हणजे ती प्रामाणिक असली पाहिजे, भ्रष्टाचार वगैरे नसला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, टू परस्यू अँड आयडिओलॉजी. आयडिओलॉजी म्हणजे काय, विचार. अँड टू परस्यू अँड आयडिओलॉजी म्हणजे ते विचार पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न. एव्हरी पॉलिटिकल पार्टी हॅज सम पॉलिसीज अँड वर्ल्ड व्ह्यूज. म्हणजे प्रत्येक पक्षाची काहीतरी धोरणं असतील. पॉलिसीजला धोरण शब्द आहे मराठीमध्ये. पॉलिसी म्हणजे काय, प्लॅन्स आहे. ते फ्युचरमध्ये काय करणार आहे, त्यांचे काहीतरी प्लॅन्स असतील. अँड वर्ल्ड व्ह्यूज म्हणजे त्यांचे काही विचार असतील. प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे विचार असतील. पार्टीज हॅव पर्टिक्युलर स्टँड अबाउट सोशल इश्यूज. समाजामध्ये काहीतरी अडचणी असतील त्याच्याबद्दल प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या असतील. दिस टुगेदर मेक पार्टी आयडिओलॉजी. ऑल दिस टुगेदर मेक पार्टी आयडिओलॉजी. मग ऑल दिस म्हणजे त्यात सगळ्यात काय काय आलं की त्या पक्षाचे कोणते धोरणे, त्यांचे विचार, त्यांचे फ्युचरमधले प्लॅन्स आणि एखाद्या समाजातल्या अडचणीबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका, ह्या सगळ्यांना मिळून आपण म्हणू शकतो का हे त्या पक्षाचे विचार झाले.
These together make party ideology. The people who consider any specific party ideology as acceptable, जे लोकांना ज्या पक्षाचे विचार ॲक्सेप्टेबल आहे, पटताय, ज्या पक्षाचे विचार पटताय, लोक त्या पक्षाला सपोर्ट करणार. सोशल सपोर्ट रिसीव्ह बाय पॉलिटिकल पार्टी इज कॉल्ड मास बेस. मग लोकांकडून जो काही सपोर्ट मिळतो एखाद्या पॉलिटिकल पार्टीला, त्याला मास बेस हा शब्द आहे, नीट लक्षात ठेवा. इन मॉडर्न डेज आयडिओलॉजीज ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज अपियर टू बी सिमिलर. आजकालच्या काळामध्ये सगळ्या पक्षांचे विचार सारखेच वाटतात. हेन्स इट हॅज बिकम डिफिकल्ट टू डिफरेन्शिएट बिटवीन द पार्टीज ऑन द बेसिस ऑफ आयडिओलॉजी. त्याच्यामध्ये त्यात फरक करणं, वेगवेगळ्या पक्षांमध्ये डिफरन्स शोधणं डिफिकल्ट आहे. आणि नेक्स्ट, टू हॅव अ पार्टी अजेंडा, म्हणजे त्या पक्षाचा, प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असणार आहे. अजेंडा म्हणजे पण आपण प्लॅन म्हणू शकतो का ते फ्युचरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करणारे. मराठीत कार्यक्रम शब्द दिलेला आहे. पॉलिटिकल पार्टीज प्रिपेअर देअर पार्टीज अजेंडा. प्रत्येक पक्षाने त्यांची कार्यक्रम पत्रिका बनवलेली असते की त्यांना कोणते कोणते कामं करायचे ऑन द बेसिस ऑफ पार्टी आयडिओलॉजी. आता वर आपण बघितलं, आयडिओलॉजी म्हणजे त्या पक्षाची विचारसरणी असते, म्हणजे त्या पक्षाचे विचार कसे आहेत. ऑन द बेसिस ऑफ पार्टी आयडिओलॉजी पॉलिटिकल पार्टी मेक पार्टी अजेंडा. त्यांचे जे विचार आहे ते त्यांना कृतीत उतरवण्यासाठी ते काय काय प्लॅन करणार आहे ते त्यांनी ठरवलेलं असतं. दे इम्प्लिमेंट द अजेंडा आफ्टर दे गेट पॉलिटिकल पॉवर. मग ते सगळं कृतीत केव्हा उतरवणार आहे, जेव्हा त्यांना पॉलिटिकल पॉवर भेटणार आहे, जेव्हा ते सत्तेत येणार आहे. इवन इफ दे डू नॉट गेट पॉलिटिकल पॉवर, आणि समजा ते निवडून नाही आले, पॉलिटिकल पार्टीज ट्राय टू गेट सपोर्ट ऑफ पीपल ऑन द बेसिस ऑफ दिस अजेंडा. म्हणजे त्यांना सत्ता नाही मिळाली तरीसुद्धा ते अजेंड्याच्या मदतीने फ्युचरमध्ये सुद्धा लोकांचा सपोर्ट टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतात. नेक्स्ट, टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. आता हे पॉलिटिकल पार्टीचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, की त्यांना सरकार स्थापन करायचं असतं. पॉलिटिकल पार्टीज इस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट अँड गव्हर्न द नेशन. सरकार स्थापन करणार आहे. द पॉलिटिकल पार्टी विच गेट मेजॉरिटी इन द इलेक्शन फॉर्म्स द गव्हर्नमेंट. सरकार कोण स्थापन करणारे, निवडणुका झाल्या आणि ज्या पक्षांना जास्त मतदान मिळाले मेजॉरिटीमध्ये, त्या पक्षांचं सरकार स्थापन होणार आहे. द पार्टी विच डू नॉट गेट मेजॉरिटी ॲक्ट ॲज अपोजिशन पार्टी. आणि ज्यांना नाही मिळाले जास्त मतं ते विरोधी पक्ष बनतात. आणि नेक्स्ट, टू ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड द पीपल. म्हणजे पॉलिटिकल पार्टीचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे का ते गव्हर्नमेंट आणि सामान्य लोक यांना जोडणारी गोष्ट आहे ती. आपण इंट्रोडक्शनमध्ये पण हेच बघितलेलं होतं. आणि हा क्वेश्चन बोर्डच्या एक्झाममध्ये पण येऊन गेलेला, ट्रू ऑर फॉल्समध्ये. जर हे ट्रू होतं, हे रिझनमध्ये सगळं लिहायचं असतं. बुकमध्ये जे काही दिलेले असतात सेम टू सेम वाक्य. पॉलिटिकल पार्टीज वर्क ॲज अ लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड द पीपल. पॉलिटिकल पार्टीज कम्युनिकेट द डिमांड्स अँड कंप्लेंट्स ऑफ पीपल टू गव्हर्नमेंट. म्हणजे काही पक्ष आहेत राजकीय, ते लोकांच्या मागण्या आणि तक्रारी, डिमांड अँड कंप्लेंट, हे सरकारपर्यंत पोहोचवणार. गव्हर्नमेंट ट्राईज टू गेट सपोर्ट ऑफ द पीपल फॉर इट्स पॉलिसीज अँड प्रोग्राम्स थ्रू पॉलिटिकल पार्टीज. आता पक्ष सामान्य लोकांच्या तक्रारी आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार आणि सरकार लोकांचा सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार पॉलिटिकल पार्टीच्या थ्रू. कशाचा, पॉलिसीज आणि प्रोग्राम्सचा वापर करून. म्हणजे वेगवेगळ्या योजना असतात तर त्या पक्षांमार्फत राबवणार आणि सामान्य लोकांचा सपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार. आता इथे पॉलिटिकल पार्टीशी रिलेटेड वेगवेगळ्या न्यूज दिलेल्या आहे. ब्लू बॉक्समध्ये, येलो बॉक्समध्ये विचारले की तुम्ही अपोजिशन पार्टीमध्ये असले आणि एखाद्या गोष्टीबद्दल सरकार काही काम नाही करत, मग तुम्ही काय करणार. म्हणजे त्यांना मेजॉरिटी मिळाली, त्यांचं सरकार बनलं ना, पण त्यांनी कामच नाही केलं तर त्यांना विचारणारं कोण असणार आहे, तर अपोजिशन पार्टी असणार आहे. त्यांना पण कोणतरी विचारणारं असलं पाहिजे ना, आता ते कामं करतील का. आणि ग्रीन बॉक्समध्ये एक कन्सेप्ट दिली होती, पार्टीलेस डेमोक्रेसी. म्हणजे लोकशाही आहे पण पक्ष वगैरे नाही पाहिजे. तर ही संकल्पना कोणी मांडली होती, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण. ही 3 नावं लक्षात ठेवा. चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. आता आपलं चॅप्टर कशावर आहे, पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. आपण फक्त त्या पक्षांची माहिती बघतोय. मग इथे काय पॉईंट दिला आहे, चेंजिंग नेचर. म्हणजे ते पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे. म्हणजे जे पक्ष आहेत, ही पार्टी सिस्टीम आहे, तर ती जुन्या काळात कशी होती आणि आता ती तशी आहे का नाही. जुन्या काळात जशी होती तशी ती आता नाही, चेंजेस घडत गेले ना. मग इथे त्यांनी पॉईंट दिलेले. मग पहिले काय सांगितले का, काँग्रेस. तेव्हा फक्त काँग्रेसच एक डॉमिनंट पक्ष होता, की फक्त त्याचीच सत्ता चालत होती आणि दुसऱ्या पक्षांचं एवढं नाव नव्हतं.
द काँग्रेस वॉज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त काँग्रेस सगळीकडे नाव होतं, मेजॉरिटी होती त्यांची. सेंटरला पण आणि स्टेट्सला पण, केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी. इंडियन पॉलिटिक्स वॉज कंट्रोल बाय काँग्रेस पार्टी. पूर्ण भारतात तेच कंट्रोल करत होते. आणि तो काळ दिस इरा, त्याला काय म्हणतात, त्या एरियाचं नाव काय, सिंगल डॉमिनंट पार्टी. दुसऱ्या पक्षाचं नावच नव्हतं. नॉन काँग्रेस पार्टीज कम टुगेदर. मग काँग्रेस सोडून इतर नॉन काँग्रेस पार्टी सगळे एकत्र आले आणि त्यांनी ह्या सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीमला चॅलेंज केलं का फक्त एकाच पक्षाचं सत्ता नेहमी नाही राहणार. मग 1989मध्ये लोकसभा इलेक्शन्स झाले आणि सिस्टीम ऑफ वन पार्टी इमर्जिंग ॲज डॉमिनंट पार्टी केम टू ॲन एंड. मग एकाच पार्टीचं कंट्रोल राहील पूर्ण देशावर, राजकारणावर, ही गोष्ट संपुष्टात आली. सिन्स देन डिफरंट पार्टीज बिगॅन टू कम टुगेदर. तेव्हापासून वेगवेगळे पक्ष एकत्र यायला लागले आणि टू फॉर्म कोएलिशन गव्हर्नमेंट. आता कोएलिशन गव्हर्नमेंट म्हणजे काय, फक्त एकच पार्टी नाही, पॉलिटिकल पार्टी 3, 4, 5, 6 किती पण बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीज एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. त्याला कोएलिशन गव्हर्नमेंट म्हणते. बोथ द भारतीय जनता पार्टी अँड काँग्रेस पार्टी मेड अन एक्सपेरिमेंट ऑफ इस्टॅब्लिशिंग कोएलिशन गव्हर्नमेंट. मग भाजप आणि काँग्रेस दोघांनी एकत्र मिळून सरकार स्थापन केलं. तो एक पहिल्यांदाच ही गोष्ट घडली म्हणून त्यांनी एक्सपेरिमेंट मांडलं आहे. द बिलीफ दॅट कोएलिशन गव्हर्नमेंट ब्रिंग्स इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय, स्थिरता नाही आहे, सगळीकडे गडबड गोंधळ आहे. मग बिलीफ म्हणजे लोकांना असं वाटायचं का कोएलिशन गव्हर्नमेंटने गडबड गोंधळ होईल, स्थिरता नाही राहणार, सगळं असं शांततेचं वातावरण नाही राहणार. बट इट वॉज प्रूव्ड टू बी रॉंग. पण ते गोष्ट त्यांनी चुकीची ठरवून दाखवली. त्यांनी चांगलं सरकार स्थापन करून दाखवलं. इन फॅक्ट कोएलिशन गव्हर्नमेंट सिस्टीम ॲज स्टॅबिलाइज्ड इन इंडिया. आणि तेव्हापासून मग हे असं आघाडी शासन म्हणतो ना आपण त्यांना, का 3-4 पार्टी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. तर ते स्टॅबिलाइज झालं, म्हणजे ते आता लोकांना ते रुळलं की असं पण सरकार स्थापन होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे का कोएलिशन गव्हर्नमेंटमुळे इन्स्टॅबिलिटी होते, तर ते रॉंग या फॉल्स आहे. आता पुढे इथे त्यांनी सिस्टीम दिलेलं आहे ना, वन पार्टी सिस्टीम. जसं त्यांनी काँग्रेसचं एक्झाम्पल दिलं तर, म्हणजे एकच पार्टी असते ती लॉंग पिरियडसाठी तिची सत्ता आहे. आणि पुढे 2 पार्टी सिस्टीम म्हणजे दोन मिळून त्यांचाच प्रभाव असेल पूर्ण सगळीकडे. आणि मेनी पॉलिटिकल पार्टीज कम्पीट फॉर पॉलिटिकल पॉवर अँड मोर ओर लेस दे आर इक्वली इन्फ्लुएन्शियल. म्हणजे खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टी आणि सगळ्यांचाच कमी जास्त प्रमाणात प्रभाव चालू आहे आणि त्या सिस्टीमला मल्टी पार्टी सिस्टीम म्हणतात. भारतात कसं तसंच चालू आहे ना, खूप सारे पक्ष आहे आणि कधी कोणाचं सरकार येईल आपल्याला काही सांगता येत नाही. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. 1 पार्टी सिस्टीम, 2 पार्टी सिस्टीम आणि मल्टी पार्टी सिस्टीम म्हणजे नक्की काय व्यवस्थित वाचायचं, लक्षात ठेवायचं. एखादा क्वेश्चन आला तर ट्रू और फॉल्स वगैरे फिल इन द ब्लँक किंवा आन्सर लिहायची वेळ आली तर व्यवस्थित लक्षात ठेवा. कन्सेप्टमध्ये पण येऊ शकते ना पार्टी सिस्टीम, 1, 2 आणि मल्टी, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. डू दिसमध्ये ॲक्टिव्हिटी सांगितली ना मुलांना. आता कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये आपण बघितलं ना, आघाडीचं सरकार. मग इथं त्यांनी 2 नावं दिले, NDA आणि UPA. म्हणजे याच्यात खूप सारे पक्ष एकत्र आले असेल, त्यांची नावं शोधा. एक मुलांना माहिती पडावी म्हणून ती ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. ऑल्सो अंडरस्टँड्समध्ये काय सांगितलं त्यांनी, म्हणजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. असं कंडिशन्स दिलेल्या आहे. म्हणजे एखादी पार्टी आहे तिला ओळख मिळाली पाहिजे, रिकॉग्निशन. कसली, तर ती नॅशनल पार्टी म्हणजे पूर्ण देशात तिला सगळे ओळखतात असं. तर ह्या कंडिशन्स दिल्या A आणि B. ऑर म्हटल्या हे किंवा ते. पहिली कंडिशन काय आहे, आता म्हणजे जे मागच्या जे काही निवडणुका झाल्या असतील त्याच्यामध्ये 4 किंवा अजून जास्त पण राज्य चालते, त्याच्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभा दोन्हीपैकी, लोकसभा किंवा विधानसभापैकी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना 6% तरी त्यांना व्हॅलिड वोट्स मिळाले पाहिजे. आणि मागच्या जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये किती राज्य सांगितलं त्यांनी, फ्रॉम एनी स्टेट और 4 मेंबर्स. ओके, कुठल्या पण राज्यामधून त्यांचे 4 लोक तरी निवडून आलेले पाहिजे. आणि ऑरमध्ये काय म्हटलं की 2% कॉन्स्टिट्युएन्सीमधून त्यांचे कॅन्डिडेट निवडून आलेले पाहिजे. कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे आठवतं सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलं, एरिया. असे एरिया पाडलेले असतात ना आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमधून कॅन्डिडेट उभे केलेले असतात. मग आउट ऑफ टोटल लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी अँड फ्रॉम मिनिमम 3 स्टेट्स. मग टोटल कॉन्स्टिट्युएन्सीपैकी 2%मधून त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले पाहिजे आणि मिनिमम 3 राज्यातून निवडून आलेले पाहिजे. ते नॅशनलसाठीच्या कंडिशन आहे. आणि रिजनल पार्टी आहे अशी ओळख तयार होण्यासाठी यांनी पण त्या कंडिशन दिल्या. इथे पण तेच 6% व्हॅलिड वोट्स पाहिजे मागच्या निवडणुकांमध्ये, आर्लियर लोकसभा किंवा स्टेट.
आणि 2 मेंबर शुड बी इलेक्टेड इन विधानसभेत त्यांचे 2 माणसं तरी निवडून आलेले पाहिजे. किंवा ऑरमध्ये काय म्हटलं आहे, पॉलिटिकल पार्टी शुड सिक्युअर मिनिमम 3% ऑफ सीट आउट ऑफ टोटल सीट. विधानसभेच्या टोटल जागांपैकी 3% जागांमध्ये त्यांच्या पार्टीचे लोक असले पाहिजे किंवा मिनिमम 3 सीट्स, 3 तरी कमीत कमी 3 तरी जागा त्यांच्या पक्षाच्याच लोकांना मिळालेल्या असल्या पाहिजे. ठीक आहे. मग ह्या कंडिशन दिलेल्या आहे की त्याच्यामुळे त्यांना रिजनल पार्टी आणि नॅशनल पार्टी ही ओळख त्यांना मिळते. पुढे काय दिलं आहे, सम इम्पॉर्टंट. आता पार्टीचं सुरू झाला, त्यांनी वेगवेगळ्या पार्टीची ओळख करून दिलेली. आता त्यांनी रेफरन्स पण सांगितलं आहे. ही माहिती त्यांनी कुठून दिली तुमच्या पुस्तकामध्ये, रेफरन्स दिला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन. आता 2016चं ही सगळी माहिती. नॅशनल पार्टी दिली आहे आणि पुढे रिजनल पण दिलेलं आहे. मग नॅशनल पार्टीमध्ये आता त्यांनी 1 नंबरला काँग्रेस दिलं, सगळ्यात जुना पक्ष आहे ना काँग्रेसचा. इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज इस्टॅब्लिश. ठीक आहे. 1885मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. कंप्रेसिव्ह मुवमेंट वर्किंग फॉर नॅशनल इंडिपेंडन्स. ठीक आहे. मग हा काँग्रेसचा पक्ष जेव्हा सुरुवातीला तो तयार झाला, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं काम काय होतं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते सगळे लोक त्यांनी तो पक्ष स्थापन केला, तर ते सगळे एकत्र आले होते. ग्रुप विथ डिफरंट आयडिओलॉजी हॅड कम टुगेदर. आयडिओलॉजी म्हणजे काय, आपले विचार असतात. त्यांनी काय सांगितलं, ग्रुप विथ डिफरंट आयडिओलॉजी म्हणजे लोकांचे वेगवेगळे विचार आहे, पण ते सगळे एकत्र आले. का बरं? कारण त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते सगळे एकत्र आले. आफ्टर इंडिपेंडन्स काँग्रेस इमर्ज ॲज मोस्ट डॉमिनंट पॉलिटिकल पार्टी. आपण आधी पण बघितलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष कोणता होता? काँग्रेसचा होता. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप सारे लोक एकत्र आले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो एकदम डॉमिनंट पॉलिटिकल पार्टी बनला. द पार्टी फ्रॉम बिगनिंग फॉलो द पॉलिसी ऑफ सेक्युलरिझम. आता ही त्यांची आयडिओलॉजी सांगितल्या. सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता, म्हणजे कुठल्या एका धर्माला फॉलो करायचे नाही. धर्मनिरपेक्ष भारत आहे ना आपला. ऑल राऊंड डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक विकास, सगळ्या क्षेत्रात विकास झाला पाहिजे. इक्वल राईट्स, सगळ्यांना समान अधिकार भेटले पाहिजे. वेलफेअर फॉर मायनॉरिटीज अँड डिसॲडव्हान्टेजेस सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे ज्यांना काहीच कसल्या सुविधांचा लाभ भेटत नाही, एकदम मागासलेला वर्ग आणि अल्पसंख्याक ज्यांची संख्या कमी आहे, त्या सगळ्यांचं वेलफेअर, त्यांचं सगळ्यांचं कल्याणकारी त्यांचं कार्य होतं असं आपण म्हणू शकतो काँग्रेसचं. अकॉर्डिंगली काँग्रेस हॅज ऑर्गनाइज व्हॅरियस प्रोग्राम्स. आणि हे सगळं त्यांची विचारसरणी, ही त्यांची आयडिओलॉजी, आणि ते सगळं पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या योजना आणल्या, प्रोग्राम्स टू अचीव दोज ऑब्जेक्टिव्ह, त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. द पार्टी बिलीव्ज इन डेमोक्रॅटिक सोशलिझम, सोशल इक्वॅलिटी अँड इंटरनॅशनल पीस. आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे पूर्ण देशात शांतता असली पाहिजे. सोशलिझम म्हणजे काय? समाजवाद, म्हणजे सगळ्यांना समान हक्क. सोशल इक्वॅलिटी, सगळ्यांना समान हक्क, समान अधिकार. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दुसरी ही. द पार्टी बेस्ड ऑन कम्युनिस्ट आयडिओलॉजी. आता यांची विचारसरणीच कम्युनिस्ट होती. त्यांचे ते विचार आहे म्हणून त्यांच्या पार्टीचं नाव काय पडलं? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. मग काँग्रेस नंतरचा दुसरा जुना पक्ष हा या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. त्यांचं इस्टॅब्लिशमेंट कधी आहे? 1925ला आहे. आता त्यांची आयडिओलॉजी काय? कम्युनिस्ट आहे. कम्युनिस्ट म्हणजे काय? समाजवाद. समाजवाद म्हणजे काय? सगळ्यांना हक्क असले पाहिजे, अधिकार असले पाहिजे. एव्हरीवन हॅज पॉवर आहे, इक्वल राईट्स. ओल्ड पार्टी इन इंडिया. दिस पार्टी वर्क्स फॉर वेलफेअर ऑफ लेबरर्स अँड वर्कर्स, म्हणजे जो कष्टकरी, कामकरी, श्रमिक वर्ग आहे त्यांच्या कल्याणासाठी हा पक्ष काम करतो. द पार्टी अपोजेस कॅपिटलिझम. कॅपिटलिझमला या पक्षाचा विरोध आहे. कॅपिटलिझम म्हणजे काय? भांडवलशाही, म्हणजे तिथे फक्त त्यांचा फोकस पैशावर असतो, नफा मिळवण्यासाठी असतो, प्रॉफिटच मिळाला पाहिजे, त्याच गोष्टीकडे लक्ष असतं. आणि मग बऱ्याच लोकांचे त्याच्यामध्ये हाल होता वगैरे, मग त्याला कॅपिटलिझम म्हणतात, भांडवलशाही. मग त्या गोष्टीला ह्या पक्षाचा विरोध आहे. नीट ही ओळख लक्षात ठेवायची. दिस पार्टी अपोजेस कॅपिटलिझम. पार्टी लिडरशिप डेव्हलप डिफरन्स इन द 1960 ओव्हर द इश्यू ऑफ वेदर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया शूड ॲक्सेप्ट लिडरशिप ऑफ कम्युनिस्ट चायना और सोव्हिएत युनियन. मग सोव्हिएत युनियन आणि कम्युनिस्ट चायना ह्या दोघांपैकी कोणाची आयडिओलॉजी आपण ॲक्सेप्ट करावी ह्या विषयावरून त्यांचे थोडेसे वाद झाले बहुतेक, आणि 2 पक्ष तयार झाले. दिस लीड टू द स्प्लिट इन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अँड सेपरेट पार्टी. मग नवीन पक्ष तयार झालेला आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट. म्हणजे त्यांचे कार्ल मार्क्सचे विचारसरणीला ते फॉलो करत होते. 1964मध्ये तो पक्ष तयार झाला. आता तिसरा आहे भाजप. आपल्याला सगळ्यांना नाव माहितीच आहे. आता नॅशनलचं रिकग्निशन त्यांना मिळालं आहे. भारतीय जनसंघ. आता हे 2 नावं दिलेले. भारतीय जनसंघ 1951मध्ये स्थापन झाला आणि जनता पार्टी 77मध्ये. मग जनता पार्टी कुड नॉट सर्वाईव्ह. ठीक आहे, त्यांना पुढे काही त्यांची डेव्हलपमेंट झाली नसेल
आणि त्यांचं स्प्लिट, परत त्यांच्यामध्ये पण फूट पडली आणि भारतीय जनसंघ दोन्ही मिळून भारतीय जनसंघ आणि जनता पार्टी दोघांमध्ये फूट पडली आणि जनता पार्टी इस्टॅब्लिश न्यू पार्टी. त्यांनी मग हे नवीन पक्ष तयार झाला, भारतीय जनता पार्टी, भाजप 1980मध्ये. आणि मग यांची आयडियोलॉजी काय आहे? धिस पार्टी स्टँड्स फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडियन कल्चर अँड ट्रॅडिशन. आपल्या ज्या काही जुन्या परंपरा, आपली संस्कृती त्यांना टिकवलं पाहिजे, ही यांची विचारसरणी. द पार्टी गिव्स इम्पॉर्टन्स टू इकॉनॉमिक रिफॉर्म्स, म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचं काय? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आता वर बघितलं आपण ना, कार्ल मार्क्सची विचारसरणी फॉलो करणारे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 1900 किती सांगितलं त्यांनी? 64मध्ये. हा तो पक्ष आहे. मार्क्सिस्ट म्हणजे हे मार्क्सवादी विचारसरणीचे लोक आहे. ह्या कार्ल मार्क्सचे जे काही विचार आहे ते हे फॉलो करता. मग दिस पार्टी प्रोक्लेम्स सोशलिझम. आता कार्ल मार्क्सचे विचार काय होते? समाजवाद. ते सगळ्यांना एव्हरीवन शुड हॅव इक्वल राईट, इक्वल पॉवर. समाजवाद, सोशियलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी. लोकांचं राज्य, कुठल्याच धर्माला फॉलो करायचं नाही, सगळ्या धर्मांच्या लोकांना समान अधिकार, हक्क. द पार्टी अपोजेस इम्पेरियलिझम. आता ती जी वरती आपण बघितलं ना का त्यांचा भांडवलशाहीला विरोध होता, कॅपिटलिझमला, तसं यांचा कोणाला विरोध आहे? इम्पेरियलिझम. इम्पेरियलिझम म्हणजे काय? साम्राज्यवाद. साम्राज्यवाद म्हणजे काय? म्हणजे राज्य करायचे, कंट्रोल करायचं सगळ्यांना, असं म्हणजे राज्य करण्याचे जे काही नेचर आहे, कंट्रोलिंग नेचर, त्याला आपण इम्पेरियलिझम म्हणू शकतो. मग त्या गोष्टीला यांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं सोशलिझम असलं पाहिजे ना, सगळीकडे समाजवाद असला पाहिजे. साम्राज्यवादला विरोध आहे सोशलिझम आणि इम्पेरियलिझम, अपोजिट वर्ड्स. पार्टीज पॉलिसी इज टू प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ वर्कर्स, फार्मर्स अँड लँडलेस लेबर्स. म्हणजे ज्यांना काही जमिनी नाही आहे, शेतकरी वर्ग, कष्ट करणारा, काम करणारा वर्ग, त्यांच्या हितासाठी यांचे सगळे पॉलिसीज आहे, त्यांचे सगळे उपक्रम, योजना, प्लॅन्स त्यांच्यासाठी. पुढचं कोणतं आहे? बहुजन समाज पार्टी. आता बहुजन त्यांनी तिथे एक्सप्लेन केला. बहुजन हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे त्यांनी? शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, रिलिजियस मायनॉरिटीज अँड अदर बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे. SC ST, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय, ह्या सगळ्यांना मिळून त्यांनी बहुजन हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यानं कधी इस्टॅब्लिशमेंट, कधी त्यांच्या 1984ला इस्टॅब्लिशमेंट आहे. आणि त्यांचं आयडियोलॉजी काय ह्या पार्टीची? ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ बहुजन. ठीक आहे. त्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ही पार्टी काम करते. द पार्टी एम्स टू गिव्ह पॉवर इन द हँड्स ऑफ मेजॉरिटी. मग बहुजनांच्या हातात सत्ता असली पाहिजे, हे असं या पक्षाचं म्हणणं आहे. पुढचं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आपल्याला माहिती, काँग्रेसमधूनच फूट पडून हा पक्ष तयार झालेला आहे. मग 1999मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली बघा, स्प्लिट. अँड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वॉज इस्टॅब्लिश. मग हा पक्ष तयार झाला आहे बघा, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे. द पार्टी आणि काँग्रेसचा हाताचा पंजा होता ना. द पार्टी बिलीव्ज इन द व्हॅल्यू ऑफ डेमोक्रेसी, इक्वॅलिटी अँड सेक्युलरिझम. तर वरती बघितलं ना आपण का आजकाल सगळ्यांचेच विचार सारखे, डिफरन्शिएट करणं थोडंसं डिफिकल्ट झालं आहे, सगळ्यांचं तेच आहे, डेमोक्रेसी, इक्वॅलिटी, सेक्युलरिझम. द पार्टी वॉज इन पॉवर इन महाराष्ट्र फ्रॉम 1999 पासून 2014पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होता महाराष्ट्रामध्ये, इन कोएलिशन विथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, कोएलिशन, दोघांनी मिळून सरकार स्थापन केलं होतं 1999 ते 2014पर्यंत. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी फॉर अ लॉंग पिरियड वॉज ऑल्सो पार्ट ऑफ कोएलिशन गव्हर्नमेंट लीड बाय काँग्रेस ॲट सेंटर. आता महाराष्ट्र म्हणजे राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं आणि सेंटरला, केंद्रामध्ये 2004 ते 2014पर्यंत त्यांचं राज्य होतं, विथ कोएलिशन विथ काँग्रेस. म्हणजे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांचं मिळून सरकार होतं, कोएलिशन गव्हर्नमेंट होती त्यांची. आणि राज्यात इतक्या पिरियडपर्यंत आणि केंद्रात इतक्या पिरियडमध्ये दोन्ही टाईम पिरियड दिलेले की केव्हा त्यांचं सरकार होतं. पुढचं तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पार्टी वॉज 1998मध्ये इस्टॅब्लिशमेंट आहे. इलेक्शन कमिशन गेव द पार्टी रिकग्निशन ॲज नॅशनल पार्टी इन 2016. ठीक आहे. 2016मध्ये त्यांना नॅशनल पार्टी आहे अशी ओळख त्यांना मिळाली. द पार्टी सपोर्ट्स डेमोक्रेसी, लोकशाही, सेक्युलरिझम अँड प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. समाजातला जो काही दुर्बल घटक आहे त्यांच्या हितासाठी काम करायचं आहे त्यांना. आता इथं त्यांनी कसं दिलेलं आहे, निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा भेटल्या ते दिलेलं आहे. आता इथे बातम्या दिलेल्या आहे आणि मग त्या बातम्यांवरून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मुलांना की तुम्हाला हे प्रश्न पडतात का? डू दीज पार्टीज फंक्शन ओनली ॲट अ स्टेट लेवल.
आता हां, रिजनल पार्टीचं पॉईंट आहे ना पुढे, म्हणून त्यांनी बेसिक हे क्वेश्चन विचारलेले. सम स्टेट लीडर्स आर इन्फ्लुएन्शियल ॲट नॅशनल लेवल वाईल सम हॅव इन्फ्लुएन्स ओनली ॲट स्टेट लेवल. म्हणजे एखादा लीडर आहे, एखादा नेता आहे, तर त्याचा प्रभाव पूर्ण भारतात असतो, नॅशनल लेवलला म्हणजे पूर्ण भारतात त्या व्यक्तीचं नाव सगळ्यांना ओळखीचं असतं. पण काहींचं फक्त त्या त्या राज्यापुरतंच मर्यादित असतं, फक्त स्टेट लेवलला. त्यांना बाहेर कोणी त्यांचं स्वतःचं राज्य सोडून त्यांना बाहेर कोणी ओळखत नसतं. मग असं का होतं? वाय इज इट सो? मग विथ द हेल्प ऑफ सच क्वेश्चन्स वी विल ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट वेअर इज रिजनल पार्टी. रिजनल पार्टी म्हणजे काय? रिजन म्हणजे एखादा भाग, एखादा प्रदेश. मग रिजनल पार्टी प्रादेशिक पक्ष म्हणजे ते फक्त त्या त्या राज्यातले, त्या त्या भागातलेच असतात ते पक्ष. त्यांना नॅशनल लेवलला त्यांची ओळख असेल किंवा नसेल, त्यांना ती ओळख मिळाली नसेल कदाचित, किंवा नंतर भविष्यात मिळते. वी विल स्टडी सम. आता रिजनल पार्टी दिल्या. आता आपण वरती नॅशनल बघितलं ना, टोटल 7 होत्या. आणि आता रिजनल बघू. रिजनलचं त्यांनी थोडंसं इन्फॉर्मेशन सांगितली ना, की का त्या तयार होता वगैरे. इन इंडिया वी फाइंड पीपल स्पीकिंग डिफरंट लँग्वेज. आता पूर्ण भारतात खूप राज्य आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळं कल्चर आहे, ट्रॅडिशन कल्चर. दे बिलॉंग टू डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. वी सी डिफरंट रिजन हॅव देअर ओन लँग्वेज. प्रत्येकाची वेगवेगळी भाषा आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडी डिफरंट जॉग्राफिकल रिजन इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्र नुसतं एक राज्य घेतलं, आता पूर्ण भारतात तर खूप राज्य आहे, पण नुसतं महाराष्ट्रात एक राज्य, त्याच्यातसुद्धा विविधता आहे जॉग्राफिकल रिजन्समध्ये. इन महाराष्ट्र देअर एक्झिस्ट जॉग्राफिकल अँड कल्चरल डायव्हर्सिटी. म्हणजे नुसतं एका राज्यामध्येच डायव्हर्सिटी, विविधता आहे, तर पूर्ण देशात किती असेल नाही का. महाराष्ट्र इज डिफरंट फ्रॉम मध्य प्रदेश आणि कर्नाटक. का सगळे सेम सेम तर नाही राहणार ना, प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण आहे. द फिलिंग ऑफ अफिनिटी डेव्हलप्ड. The feeling of affinity developed our language and region gradually turns into identity consciousness. म्हणजे आपल्याला आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे, आपल्या राज्याबद्दल प्रेम आहे, आपण जिथे राहतो त्याच्याबद्दल. मग ही जी काही फिलिंग आहे ती कशात टर्न होते, चेंज होते? कॉन्शियसनेसमध्ये. म्हणजे आपल्याला काळजी वाटायला लागते आयडेंटिटीची. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्याला ओळख मिळाली पाहिजे, आपल्या भाषेला, आपल्या राज्याला. अँड फायनली गिव्ह राईज टू रिजनलिझम. आणि याच्यामुळे रिजनलिझम तयार होतं. प्रादेशिकता ही भावना आपल्या मनात येते. पीपल स्टार्ट थिंकिंग प्रायमरली अबाउट द इंटरेस्ट अँड डेव्हलपमेंट ऑफ देअर ओन रिजन. त्यांना असं वाटतं का आपल्या राज्याचं, आपल्या भाषेचंच डेव्हलपमेंट व्हावे, विकास व्हावा. मग ही भावना जास्त स्ट्रॉंग होत जाते. तिला काय म्हणणं? रिजनलिझम. दे स्टार्ट फिलिंग प्राऊड ऑफ देअर प्रत्येकाला त्याच्या भाषेचा गर्व असणारच. भाषेचा, लिटरेचर, ट्रॅडिशन, हिस्ट्री ऑफ सोशल रिफॉर्म्स, एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट्स, अँड दिस गिव्ह राईज टू द डेव्हलपमेंट ऑफ लिंग्विस्टिक आयडेंटिटी. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभिमान, आपल्याला गर्व असणारच. आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या असतील नाही का, कल्चरल मुवमेंट, एज्युकेशनल मुवमेंट, त्या सगळ्यांचा आपल्याला अभिमान, गर्व आहे. अँड दिस गिव्ह राईज टू द डेव्हलपमेंट ऑफ लिंग्विस्टिक आयडेंटिटी. नाही का, मग भाषिक ओळख म्हणू शकतो आपण. लिंग्विस्टिक आयडेंटिटी तिचाच विकास व्हावा असं आपल्या मनात येतं, आपल्याला तसं वाटत राहतं. रिजनल आयडेंटिटी डेव्हलप्स फ्रॉम कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काळजी वाटणे. अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ रिजन अँड फिलिंग दॅट पीपल बिलॉंगिंग टू द रिजन शुड हॅव क्लेम ओव्हर रिसोर्सेस अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. मग आपल्याला ती ओळख असावी असं आपल्या मनात येतं. आणि नंतर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं आहे की नंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या भागामध्ये समजा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणजे नोकरीच्या ज्या काही संधी मग आपल्या राज्यातल्या त्या आपल्यालाच मिळाल्या पाहिजे. दुसऱ्या राज्यातले लोक येऊन तिथे का नोकरी करतील? आणि रिसोर्सेस, मग आपल्या राज्यामध्ये जे काही रिसोर्सेस असतील, आपली नदी असेल, आपले शेतं वगैरे काही असतील, आपल्या राज्यात जे काही तयार होते त्या सगळ्यांवर आपलाच हक्क असावा नाही का, आपलाच क्लेम असावा. ह्या सगळ्या भावना पुढे वाढत जातात. मग वेन लिंग्विस्टिक, रिजनल, कल्चरल अँड अदर आयडेंटिटीज गेट कनेक्टेड, रिजनल कॉन्शियसनेस इमर्जेस ॲज अ स्ट्रॉंग फिलिंग. मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड झाल्या का आपलं कॉन्शियसनेसची फिलिंग आपली अजून स्ट्रॉंग होत जाते, आपल्याला जास्त काळजी वाटायला लागते. समटाईम्स इट गिव्ह राईज टू इंडिपेंडंट पॉलिटिकल पार्टीज. आणि ह्या सगळ्या फिलिंगमुळे एखादा पक्ष तयार होतो. त्यांना असं वाटतं की आपण आपल्या गोष्टींची डेव्हलपमेंट व्हावी, आपल्या राज्याची, भाषेची, म्हणून ते पक्षाची स्थापना करता. और प्रेशर ग्रुप और मुवमेंट्स किंवा एखादा आंदोलन, एखादा मोर्चा वगैरे ह्या गोष्टी तयार होता. मग ऑल सच डेव्हलपमेंट एम ॲट द प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ रिजन. रिजन म्हणजे तो भाग, आपलं राज्य, आपला प्रदेश, त्याचीच डेव्हलपमेंट व्हावी ह्या सगळ्या इंटरेस्टमुळे एखादा पक्ष तयार झालेला आहे. मग रिजनल पार्टीज म्हणजे काय? मग रिजनल पार्टीज आर दोज ग्रुप
लोकांचा सगळ्यांचा ग्रुप आहे. इन रिजन हू हॅव अ प्राऊड फिलिंग अबाउट द डिफरंट आयडेंटिटी ऑफ देअर रिजन, नाही का, डिफरंट म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी आहे आमच्याकडे, असं डिफरंट आयडेंटिटी ऑफ देअर रिजन. अँड हू कम्पीट टू गेट पॉलिटिकल पॉवर विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिजनल डेव्हलपमेंट. त्यांना स्वतःच्याच रिजनची डेव्हलपमेंट करायची ह्या टार्गेटने, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह तेच आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिजनल डेव्हलपमेंट. मग त्या ऑब्जेक्टिव्हमुळे त्यांना असं वाटतं की सत्ता आपल्या हातात असावी, त्यांना पॉलिटिकल पॉवर पाहिजे. द इन्फ्लुएन्स ऑफ रिजनल पार्टीज इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर रिजन. आता ही रिजनल पार्टी त्यांनी काय सांगितलं का रिजनल पार्टीचं प्रभाव फक्त त्याच रिजनपुरता मर्यादित असतो. महाराष्ट्रातली एखादी पार्टी तिचा प्रभाव महाराष्ट्रातच असेल, दुसऱ्या राज्यात नसणार. पण तरीसुद्धा दे प्ले अ सिग्निफिकंट रोल ॲट रिजनल लेवल. तरी त्यांचा प्रभाव तिथंच आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे. सिग्निफिकंट रोल आहे त्यांचा त्या लेवलला. दे इन्फ्लुएन्स नॅशनल पॉलिटिक्स ॲज वेल. नॅशनल पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांचा थोडाफार प्रभाव पडत असतो. रिजनल पार्टीज गिव्ह प्रेफरन्स टू द रिझोल्युशन ऑफ रिजनल प्रॉब्लेम्स. तिथल्या त्यांच्या प्रदेशामधल्याच अडचणींना ते प्रेफरन्स देतील. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रिजन दे डिमांड मोर ॲटोनॉमी अँड अथॉरिटी. मग स्वतःच्या भागातला विकास होण्यासाठी त्यांना अजून सत्ता पाहिजे, अधिकार पाहिजे असतात. दो दे कोऑपरेट विथ फेडरल गव्हर्नमेंट दे ट्राय टू प्रोटेक्ट देअर ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे काय, स्वायत्तता, स्वतःचं सेल्फ गव्हर्निंग. म्हणजे त्यांना डिमांड पाहिजे, त्यांना अधिकार पाहिजे आहेत, पण जे काही गव्हर्नमेंट सध्या असेल त्यांनासुद्धा ते कोऑपरेट करता, काही वाद घालत नाही आणि स्वतःचंसुद्धा त्यांना ते टिकून राहायला पाहिजे असं त्यांना वाटतं. प्रोटेक्ट देअर ऑटोनॉमी, स्वतःची स्वायत्तता, स्वतःचे जे काही त्यांच्या राज्यात जे चालते ते पण टिकून राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. रिजनल पार्टीज मेक सेव्हरल डिमांड्स. त्यांच्या मागण्या काय, रिजनल प्रॉब्लेम्स शूड बी रिझॉल्व ॲट रिजनल लेवल. त्या लेवलला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. पॉलिटिकल पॉवर शूड बी इन द हँड्स ऑफ पीपल फ्रॉम रिजन. मग जी राजकीय सत्ता आहे ती त्यांच्याच भागातल्या लोकांच्या हातात असली पाहिजे, दुसऱ्या राज्यातल्या लोकांकडे नसावी. अँड रेसिडेंट म्हणजे तिथले लोक ऑफ द रिजन शूड गेट प्रेफरन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन अँड जॉब. आणि समजा काही नोकरीच्या संधी असतील तर तिथल्या लोकल लोकांनाच ती दिली पाहिजे. बघा इथे पुस्तकामध्ये रिजनल पार्टीबद्दल खूप जास्त माहिती दिलेली आहे. जर एक्सप्लेन द कन्सेप्टमध्ये जर हा क्वेश्चन आला तर ह्याच्यातले सगळे इम्पॉर्टंट पॉईंट लिहायचे. का रिजनल पार्टी का तयार होते, त्यामागे लोकांची कोणती भावना असते, त्यांच्या कोणत्या मागण्या, त्यांना कोणते हक्क पाहिजे, ते सगळे इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्यात लिहायचे. एक्सप्लेन द कन्सेप्टमध्ये आलं तर हे सगळे आपण मुद्दे त्याच्यात लिहिणार आहे. आणि जर कन्सेप्ट मॅपमध्ये आलं रिजनल पार्टीज तर मग आपल्याला 4 पार्टींचे नावं लिहायचे, 4 पक्ष लिहायचे प्रादेशिक. आपण कसे नॅशनल बघितले ना, काँग्रेस, भाजप, तसे रिजनल पण आता पुढे दिलेलेच आहे. जर कन्सेप्ट मॅपमध्ये आलं तर ते पक्षांचे नावं लिहायचे आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट आलं तर मग हे सगळं एवढी माहिती लिहून काढायची. नेचर ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया. आता आपण मागे नॅशनल पार्टीचं चेंजिंग नेचर बघितलं ना, जुन्या काळात कशी होती, आत्ता कशी झाली. बघितलं ना आपण की नॅशनल लेवलला कसं बघितलं, काँग्रेस एकच पक्ष होता, तोच खूप स्ट्रॉंग होता. मग हळूहळू नॉन काँग्रेस पक्ष पण पुढे आले. मग ते पार्टी सिस्टीम बदलत गेली ना, सिंगल पार्टी सिस्टीम होती, नंतर 2 आणि मग मल्टी. आता हे रिजनल पार्टी बदल दिले, चेंजिंग नेचर. पूर्वी कसं होतं आणि आत्ता कसं. मग रिजनल पार्टीज कम इन टू एक्झिस्टन्स इन इंडिया इन द पोस्ट इंडिपेंडंट पिरियड. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे प्रादेशिक पक्ष तयार झालेले. हाऊ एव्हर ओव्हर द इयर्स देअर नेचर अँड रोल हॅज चेंज. म्हणजे सुरुवातीला त्यांचं रोल वेगळा होता, त्यांचं काय उद्दिष्ट असेल, टार्गेट असेल ते, आणि आत्ता वेगळं आहे. इनिशियली म्हणजे सुरुवातीला काय होतं, रिजनल आयडेंटिटीज गेव राईज टू द सेपरेटिस्ट मुवमेंट. म्हणजे त्यांना वेगळं व्हायचं होतं त्या रिजनल पार्टीला, म्हणजे त्या भागातल्या लोकांना. द डिमांड फॉर इंडिपेंडंट खलिस्तान, द्रविडिस्तान वेअर मेड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टिंग फ्रॉम इंडियन फेडरेशन अँड एक्झिस्ट ॲज अ इंडिपेंडंट स्टेट. आता खलिस्तान म्हणजे काय, शीख लोकांना वेगळं व्हायचं. द्रविडी भाषा बोलणाऱ्यांना वेगळं व्हायचं होतं. इंडिपेंडंट स्टेट, त्यांना त्यांचं स्वतःचंच राज्य, सेपरेट राज्य पाहिजे अशी त्यांची मागणी होती भारतापासून. भारतामध्ये मग रिजनल पार्टीज फ्रॉम पंजाब, तमिळनाडू, जम्मू काश्मीर हॅव मेड सच डिमांड्स. आता यांनी ह्या 4 राज्यांची नावं सांगितले का यांनी अशी मागणी केली होती. त्यांना वेगळं व्हायचं होतं, वेगळं राज्य बनवायचं होतं त्यांना डायरेक्ट. द डिमांड्स ऑफ रिजनल पार्टीज ग्रॅज्युअली चेंज. आणि नंतर त्यांची मागणी बदलत गेली. सुरुवातीला त्यांनी ही मागणी लावून धरली, त्या गोष्टी काही घडल्या नाही. तर खलिस्तान, द्रविडिस्तान हे राज्य नाही आहे ना आपल्याकडे. इन्स्टेड ऑफ, मग त्याऐवजी त्यांनी ती मागणी सोडून दिली आणि त्याऐवजी इंडिपेंडंट स्टेट, ती सेपरेट राज्याची मागणी सोडली. दे स्टार्टेड डिमांडिंग मोर ऑटोनॉमी.
त्यांना ऑटोनॉमी म्हणजे काय, स्वायत्तता, सेल्फ गव्हर्नमेंट पाहिजे होतं त्यांना. त्यांचं स्वतःचंच राज्य असलं पाहिजे, स्वतःकडे अधिकार असले पाहिजे, अशी मागणी केली मग नंतर त्यांनी. दिस वॉज अ सेकंड स्टेज इन द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल पार्टीज. पहिल्या स्टेटमध्ये त्यांना वेगळं व्हायचं होतं, नंतर त्यांना असं वाटलं वेगळं नाही व्हायचं, पण आमच्याकडे जास्त अधिकार असले पाहिजे. ही सेकंड फेज आहे. दिस स्टेज बिगॅन आफ्टर 1990 नंतर ही गोष्ट सुरू झाली. त्यांना अधिकार पाहिजे होत्या. द रिजनल पार्टीज डिमांडेड दॅट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रिजन, स्वतःचा भागाचा विकास व्हावा म्हणून ते डिमांड करत होते. पीपल फ्रॉम रिजन शुड गेट पॉवर ॲट स्टेट अँड नॅशनल लेवल. मग त्यांच्या जे काही लोकल आहे तिथले लोक, त्यांच्याकडेच पॉवर असली पाहिजे स्टेट अँड नॅशनल लेवलला. फॉर एक्झाम्पल, मग त्यांनी एक्झाम्पल दिले का शिवसेना आणि तेलुगू देसम याच विचारसरणीतून पुढे आले आणि तो पक्ष स्थापन झालेला आहे. सुरुवातीला त्यांचं ही डिमांड होती वगैरे, नाही का. द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल पार्टीज इन नॉर्थ ईस्ट शोज अ डिफरंट ट्रेंड. आणि हे सांगितलं ना त्यांनी का त्यांना सेपरेट व्हायचं होतं आणि नंतर सेपरेटने झाले आणि अधिकार जास्त पाहिजे अशी मागणी केली. पण इकडे नॉर्थ ईस्ट, ईशान्यकडच्या भागामध्ये यांचं इकडे त्यांना वेगळा कल दिसला की ह्या लोकांच्या डिमांड्स थोड्या वेगळ्या आहे. दे गेव अप देअर डिमांड ऑफ सेपरेटिझम. गिव अप म्हणजे काय, माघार घेणे. त्यांनी तो विषय सोडून दिला. सेपरेट वगैरे काय व्हायचं नव्हतं त्यांना. अँड हॅव स्टार्टेड डिमांडिंग ॲटोनॉमी, स्वायत्तता, स्वतःच राज्य पाहिजे होतं त्यांना, राज्य करणे. द रिजनल पार्टीज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आर नाव एंटरिंग इन मेनस्ट्रीम ऑफ नॅशनल पॉलिटिक्स. आणि हे जे काही ईशान्येकडचे हे जे काही पक्ष होते, पॉलिटिकल पार्टीज, त्यांनी सांगितलं ना का बेसिक म्हणण्यापेक्षा स्टार्टिंग इनिशियल स्टेजमध्ये त्यांनी अशी डिमांड केली होती. त्यांना ॲटोनॉमी पाहिजे होती, स्वतःचं राज्य पाहिजे होतं. आणि आता ते नॅशनल पॉलिटिक्समध्ये त्यांनी एंट्री केलेली. नॅशनल पॉलिटिक्समध्ये ते ईशान्य भागाकडचे पॉलिटिकल पार्टीज आहे. इन शॉर्ट वी कॅन सेट दॅट रोल ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया हॅज पास थ्रू व्हॅरियस फेजेस. म्हणजे खूप साऱ्या फेजमधून जात तो पक्ष तयार होतो. फ्रॉम सेपरेटिझम, सुरुवातीला त्यांना वेगळं होण्याची मागणी होती, टू ॲटोनॉमी, स्वतःचं राज्य असावं. राज्य म्हणजे पॉवर, स्वतःकडेच पॉवर असावी असं. आणि सेपरेटिझममध्ये त्यांना सेपरेट राज्य पाहिजे होतं, स्टेट पाहिजे होती. अँड नाऊ टुवर्ड्स एंट्री इन टू मेनस्ट्रीम नॅशनल पॉलिटिक्स. म्हणजे असं काहीतरी एक मुद्दा धरून त्यांनी पक्ष स्थापन केला. तो रिजनल लेवलला होता, पण आता ते नॅशनल लेवलपर्यंत पोहोचले. त्यांनी नॅशनल पॉलिटिक्समध्ये ते आले. कोएलिशन पॉलिटिक्स इज वन ऑफ द कन्सिक्वेन्स ऑफ देअर इन्क्रीजिंग इन्फ्लुएन्स इन नॅशनल पॉलिटिक्स. कोएलिशन म्हणजे काय, दोघं तिघं जास्त मिळून एकत्र येणे आणि मग एखादा पक्ष स्थापन करणे, बघितलं ना. मग कोएलिशन पॉलिटिक्स इज वन ऑफ द कन्सिक्वेन्स म्हणजे काय, परिणाम. मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून कोएलिशन पॉलिटिक्स बनलं आहे. त्यांचा नॅशनल पॉलिटिक्समध्ये प्रभाव वाढत गेल्यामुळे. इन इंडिया वी हॅव मेनी रिजनल पार्टीज. इट इज नॉट पॉसिबल टू नो. आता इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट ऑल पार्टीज. इथे फक्त 5 मेजर पार्टीज दिलेल्या आहे. शिवसेना महाराष्ट्रामधली, तिचं ऑब्जेक्टिव्ह काय, मराठी लोकांच्या हितासाठी ती काम करते, मराठी भाषेसाठी. आणि रेजिस्टन्स टू पीपल फ्रॉम अदर रिजन, दुसऱ्या राज्यातल्या लोकांना महाराष्ट्रात नोकरी नाही दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याच राज्यातल्या लोकांना दिली पाहिजे. 2014पर्यंत BJP सोबत हे होते आणि 2019च्या इलेक्शननंतर काँग्रेस पार्टी आणि नॅशनल काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत ते आहे. पुढचं शिरोमणी अकाली दल ही पंजाबमधली. ऑब्जेक्टिव्ह काय त्यांचं, कल्टिवेटिंग रिलिजियस अँड रिजनल आयडेंटिटी, धार्मिक आणि प्रादेशिक. त्यांचा शीख धर्म आणि पंजाब हा प्रदेश, त्या आयडेंटिटीसाठी हा पक्ष काम करतो. आणि इट वॉज इन पॉवर फॉर मेनी इयर्स. करंटली नाही आहे वाटतं तो. जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, करंटली हे याच पक्षाचं राज्य आहे तिथे आत्ता पण. आणि यांचं काय ऑब्जेक्टिव्ह, इंटरेस्ट ऑफ काश्मीरी पीपल अँड प्रोटेक्शन ऑफ ऑटोनॉमस स्टेटस. ऑटोनॉमस स्टेटस म्हणजे काय, त्यांच्या राज्यासाठीचे अधिकार त्यांच्याकडेच असले पाहिजे आणि काश्मीरी लोकांच्या हितासाठी हा पक्ष काम करतो. आसाम गण परिषद, आसाममधला आसाम करार ह्या पक्षामध्येच झाला. आणि या पक्षाने खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. डिस्प्लेस्ड पीपल आणि युनिक कल्चरल, लिंग्विस्टिक, सोशल आयडेंटिटी ऑफ आसाम. इकॉनॉमी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा ह्या पक्षाचा खूप मोठा हात होता आसामसाठी. आणि इट वॉज ऑल्सो इन पॉवर फॉर मेनी इयर्स. आता द्रविड मुन्नेत्र कझगम, DMK. जस्टिस पार्टी, अ नॉन ब्राह्मीण मुवमेंट, म्हणजे हे एक आंदोलन होतं जस्टिस पार्टी नावाचं, नॉन ब्राह्मीण आंदोलन होतं. तर त्याच आंदोलनाचं पुढे ट्रान्सफॉर्म इन टू DMK, त्याचाच हा पक्ष बनला. आणि याच्यात इथे पण तेच स्प्लिट पडून 2 पक्ष तयार झालेले. एक हा DMK आणि दुसरा ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र
कसगम असे 2 पक्ष तयार झालेले. आता यांचं ऑब्जेक्टिव्ह काय? प्रोटेक्शन ऑफ तमिळ आयडेंटिटी. आता हे सगळे रिजनल पार्टीचे एक्झाम्पल दिले ना त्या भागातले. महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम, जम्मू काश्मीर. मग आता यांचं तमिळनाडूमधला आहे हा, तर तमिळ आयडेंटिटीसाठी हा काम करणार. कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये पण हा पक्ष होता आणि या पक्षाने नाही का इट वॉज इन पॉवर फॉर अ लाँग पिरियड अँड इम्प्लिमेंटेड मेनी पॉलिसीज. खूप साऱ्या योजना ह्या पक्षाने आणल्या. रिजनल पार्टीज इन महाराष्ट्र. ओके, वरती वेगवेगळ्या राज्यांच्या होत्या आणि इथे पर्टिक्युलर महाराष्ट्रामधलेच नावं दिले. हा क्वेश्चन आधी पण आला होता कन्सेप्ट मॅपमध्ये. रिजनल पार्टीज इन महाराष्ट्र कुठले पण 4 पार्टींची नावं लिहायची होती. मग आता रिपीट होईल असं वाटत नाही. नॅशनलचा क्वेश्चन येऊ शकतो कन्सेप्ट मॅपमध्ये. 4 नॅशनल पार्टीचे नावं लिहायची 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, आता एक्झरसाइज बघू. ठीक आहे, पहिली फिल इन द ब्लँक तर पॉलिटिकल पार्टीची डेफिनेशनच आहे. पहिल्याचं सी आणि दुसऱ्याचं नॅशनल कॉन्फरन्स इज अ पार्टी इन कुठल्या रिजनमधली ती? जम्मू अँड काश्मीर. दुसऱ्याचं डी. तिसरं जस्टिस पार्टी अ नॉन ब्राह्मीण मोमेंट, म्हणजे ते आधी एक आंदोलन होतं, वॉज ट्रान्सफॉर्म इन टू डॅश डॅश पॉलिटिकल पार्टीनंतर त्याचा पक्ष बनला. तिसऱ्याचं काय? सी ना, द्रमुक, तो पक्ष बनला. आता बाकीचे पण रिजनल पार्टीचं वाचून जायचं. पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, समजा शिवसेनेची आयडियॉलॉजी कोणती? त्यांना मराठी भाषेचं हे करायचं आहे ना, जतन केलं पाहिजे वगैरे, असं त्यांची आयडियॉलॉजी आहे. ट्रू ऑर फॉल्समध्ये पॉलिटिकल पार्टी लिंकचं काम करता. ट्रू आहे, याच्या आधी हा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. पॉलिटिकल पार्टीज आर सोशल ऑर्गनायझेशन. ट्रू. कोलिशन पॉलिटिक्स लीड टू इन्स्टॅबिलिटी. फॉल्स. हा पण एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. शिरोमणी अकाली दल इज नॅशनल पार्टी. फॉल्स. रिजनल पार्टी ती आणि रिझनमध्ये काय लिहिणार? नॅशनल पार्टीचे जे काही कंडिशन असेल त्या लिहून काढायच्या. आता कन्सेप्टमध्ये रिजनलिझममध्ये काय होतं आठवतं आहे? आपल्याला आपल्या भाषेचा, आपल्याला राज्याचा आपल्याला खूप गर्व अभिमान वाटत असतो. ती फिलिंग स्ट्रॉंग होत जाते आणि मग आपल्या रिजनमधले सगळे अधिकार आपल्या हातात असले पाहिजे म्हणून आपण नाही का पॉवर मिळण्यासाठी पक्ष स्थापन करण्याचा विचार करता लोक, आणि आपल्या रिजनमधले सगळ्या सोर्सेसवर आपणच क्लेम करतो किंवा तिथे जे काही नोकऱ्या वगैरे असतील त्या आपल्यालाच मिळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी रिजनलिझममध्ये येतील ते. आणि नॅशनल पार्टीजमध्ये जे काही कंडिशन दिल्या होत्या रिकॉग्निशनसाठी त्या पण इथं आपण लिहू शकतो. आणि एक्झाम्पल पण लिहायचे. बुकमध्ये नॅशनल पार्टीचे कोणते एक्झाम्पल दिले ते पण लिहू शकतो आपण तिथे. आणि आन्सरमध्ये कोणते? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. ते एक आन्सरचं क्वेश्चन विचारले ना. 5 कॅरेक्टरिस्टिक्स होते ना, सगळ्यामध्ये थोडी थोडी माहिती लिहून काढायची. आणि चेंजिंग नेचर ना, आता चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टी आणि चेंजिंग नेचर ऑफ रिजनल पार्टी असे 2 पॉईंट आहे पुस्तकामध्ये. कुठला पण एखादा क्वेश्चन येईल. ठीक आहे, पूर्ण पुस्तकाची व्यवस्थित 2-3 वेळा रिव्हिजन करा. फिल इन द ब्लँकला ट्रू ऑर फॉल्सला काही प्रॉब्लेम नाही येणार.